आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। रुकडीत इंडियन ऑइल गॅसचा बोजवारा, तारीख पे तारीखमुळे ग्राहकांचा संताप, पोलीस बंदोबस्तात वाटपाची वेळ। रुकडी येथील इंडियन ऑइल गॅस एजन्सीच्या बोंघाळ कारभारामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे हाल होत असून परिसरात तीव्र असंतोष पसरला आहे। गॅस सिलेंडरसाठी वारंवार एजन्सीकडून केवळ तारखा दिल्या जात असल्याने आणि कार्यालय अनेकदा बंद राहत असल्याने नागरिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की आज गॅस वाटपासाठी चक्क पोलीस बंदोबस्त पाचारण करावं लागलं आहे। इतर कंपन्यांचे सुरळीत मग इंडियन ऑइलचेच का रखडले? बाजारपेठेत इतर कंपन्यांचे सिलेंडर वेळेवर मिळत असताना केवळ इंडियन ऑइलच्याच ग्राहकांना या समस्येचा सामना का करावा लागत आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। गॅस कधी मिळणार याचे समाधानकारक उत्तर एजन्सीकडून मिळत नसल्याने ग्राहकांच्या संयमाचा बांध सुटला आहे। लोकप्रतिनिधींची मध्यस्थी आणि आक्रमक भूमिका, या समस्येची दखल घेत रुकडी गावचे लोकप्रतिनिधी सरसावले आहेत। ग्रामपंचायत सदस्य शीतल खोत, राहुल माने, सिकंदर पेंढारी, संतोष रुकडीकर आणि माजी सदस्य संजय लोंढे यांनी ग्राहकांच्या समस्या जाणून घेत एजन्सी मालक जगताप यांच्याशी चर्चा केली। ग्राहकांची ही नाहक छळवणूक थांबवा आणि लवकरात लवकर तोडगा काढा, अशा शब्दात त्यांनी एजन्सीला सुनावले। कंपनी की एजन्सी, जबाबदारी कुणाची? एजन्सीधारक जगताप यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कंपनीकडे मागणी नोंदवली आहे, परंतु कंपनीकडूनच स्टॉक उपलब्ध झालेला नाही। याउलट ग्राहक मात्र या विलंबासाठी एजन्सीचे ढिसाळ नियोजन जबाबदार असल्याचे मानत आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून या विलंबासाठी नक्की जबाबदार कोण हे स्पष्ट होणे गरजेचे आहे। दुसरी एजन्सी द्या। ग्राहकांची मागणी, वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून रुकडेतील ग्राहकांनी आता पर्यायी व्यवस्थेची मागणी केली आहे। कनेक्शन ट्रान्सफर, जर सध्याची एजन्सी सेवा देऊ शकत नसेल तर आमचे कनेक्शन दुसऱ्या तत्पर एजन्सीकडे वर्ग करून द्यावे। स्पर्धा निर्माण करा। दुसऱ्या एजन्सीचा पर्याय मिळाल्यास सेवा सुधारेल किंवा नागरिकांना वेळेवर गॅस मिळेल। पहाटे 5 पासून रांगा, पोलीस बंदोबस्तात वाटप। गेल्या 4 दिवसापासून गॅसच्या प्रतीक्षेत असलेले नागरिक आज पहाटे 5 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत। आज काही ठराविक लोकांना गॅस मिळण्याची शक्यता असल्याने गर्दी झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तात गॅस वाटप करण्याची वेळ आली आहे। एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे आम्ही हैराण झालो आहोत। जर कंपनीकडून अडचण असेल तर त्यांनी तसे स्पष्ट करावे, अन्यथा आम्हाला दुसऱ्या एजन्सीकडे जाण्याची परवानगी द्यावी। नमस्कार, मी प्रमोद बाबासाहेब गव्हाणे, राहणार रुकडी। सध्या मी इंडियन गॅसच्या लाईनमध्ये थांबलेलो आहे। दीड महिना झाला आम्हाला गॅस मिळाला नाही। लोक उन्हातान्हात येऊन थांबल्यात आणि यांच्या कामाचा सगळा बोजबारा होणार आहे। गॅस टाक्या सगळ्या यांनी ब्लॅक न केल्यात आणि जे उन्हातान्हात थांबल्यात त्यांना अजून टाक्या मिळाल्या नाहीत। यांचं नियोजन बरोबर नाही आहे। याने टाक्या 160 टाक्या घेऊन आल्यात आणि लोक थांबल्यात कमीत कमी 500। यांचं नियोजन यांना जमलेलं नाही। यांनी नियोजनबद्ध सगळं लोकांना गॅस टाकी पुरवाव्यात, हीच अपेक्षा आहे आपली। मी शांतीनाथ खोत, रुकडी। मी पासबुकाप्रमाणे 8 ते 1 लाख सिलेंडर मला मिळालेला आहे। त्यानंतर आता गर्दी वाढल्यानंतर त्यांनी काय केलं, बुकिंग करा म्हटले। बुकिंग केल्यानंतर लास्ट डिलिव्हरी 5-2 म्हणतात, 23-3 त्यांनी सिलेंडर घेऊन जावा म्हणतात। अजून काही मला मिळालेलं नाही। 3 महिने झाले। आता 23 पासून मार्च पासून मी फेऱ्या मारायला लावलोय। लोकांची गर्दी बघितली, कधी मिळणार काय सांगत नाहीत व्यवस्थित। काय सिस्टीम आहे काय कळत नाही। मी इंडियन गॅसचा ग्राहक आहे आणि मी जवळजवळ महिना झाला नंबर लावून सुद्धा मला अजून टाकी मिळत नाही। मी बुकिंग केलेलं आहे, हे सगळे कागदपत्र जमा करून देखील मला अजून सुद्धा टाकी मिळत नाही। आणि ह्या टाकीसाठी आज आसपासच्या खेड्यातून लोक सुद्धा इथं टाकीसाठी इथं आलेले आहेत आणि नंबरसाठी सगळे लोक थांबलेले आहेत, उन्हातान्हात थांबलेले आहेत। परवा मी येत असताना, टाकी घेऊन येत असताना माझा एका गाडीवाल्याने धडक दिली। मी पडलो आणि दवाखान्यात सुद्धा जाऊन आलो, पण त्या दिवशी मला टाकी मिळाली। मी आता 1 महिना झाला मी टाकीचा नंबर लावून सुद्धा मला टाकी मिळालेली नाही। तेव्हा चॅनलनं आता माझ्याकडून जी प्रतिक्रिया घेतली, मी चॅनलचं सततशः आभार आहे आणि प्रतिनिधींचं सुद्धा आभार आहे।
हॅलो, मी संतोष आकाराम दबडे साहेब. इथं 2-2 महिने टाक्या मिळत नाहीत. आम्ही जळावर स्वयंपाक करतोय. कामं सोडून आम्ही इथं लाईन मध्ये उभा राहायचं काय हे प्रशासनाला समजलं पाहिजे आणि योग्य ते दक्षता घेऊन टाकी टाइम टू टाइम द्यावी एवढीच विनंती आहे. मी सुजाता अपराध रुकडी राहणार. मी सकाळी 6 वाजल्यापासून नंबराला थांबले इंडियन गॅसच्या. गेले 45 दिवस झालं नंबर लावलेला आहे. अजूनही आम्हाला गॅस टाकी मिळालेली नाहीये. त्याच्यासाठी आम्ही काय करायचं, कारवाई करायची, काय करायचं, काय सांगा तुम्ही आम्हाला. मी इंडियन गॅस रुकडीचा ग्राहक आहे. 27 नोव्हेंबरला 1 सिलेंडर नेलेला आहे, त्यानंतर मिळालेलं नाही. OTP म्हणल्यानंतर OTP वगैरे करून परत त्यांनी आम्हाला डिलिव्हरी म्हणून पण त्यात आणि आलं, पण सिलेंडर अजून मिळालेलं नाही. आता 3 वेळा जाऊन येऊन सुद्धा आम्हाला मिळाले नाही. आम्ही माणगावचे कस्टमर आहे, तरी कृपा करून संबंधित अधिकारी व मालकांनी लक्ष घालून गॅस वितरण व्यवस्थित व्यवस्था करावी ही कळकळीची त्रस्त नागरिकांच्या तर्फे मी माणगावचा सुनील मन्ने आपणाला पूर्तता गॅसची करण्यासाठी निवेदन करत आहे. मी विजय बाबला जगताप शिल्परवाई गॅसचे मालक. आज आमच्या 210 सिलेंडर आलेले आहे. तेवढं आमचं वाटप आहे. लोकांना 2 दिवसात दिलेले. आता 250 बुकिंग आहे. एकूण कस्टमर किती? आमचं 3000 टोटल आहे. आता माणगावला 1-2 दिवसात नियोजन होईल. 50 टाक्या द्यायची व्यवस्था करणार. माणगावचं 150 भर आहे. SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.